श्रीमत्परं गंभीरं स्याद्वादामोघलाञ्छनं जेयात्रैलोक्यनाथस्य शासनं जिनशासनम् आदिपुरुषयादिशजिन आदिसुविधि करता धर्मधुरंधर परम गुरु नमो आदि अवतार नमो आदि अवतार। आचार्य श्री मानतुंग स्वामी द्वारा विरचित भक्ती आणि अध्यात्माचा महान स्तोत्र भक्तामर महाकाव्य आणि या महाकाव्याच्या विषय वस्तूवर आपली चर्चा सुरू आहे। या विषय वस्तूच्या माध्यमातून आपण सर्वजण भक्तामर स्तोत्रामध्ये आचार्य मानतुंग स्वामींनी जे विशेष रूपाने जिनेंद्र भगवंतांचं स्वरूप सांगितलेलं आहे त्या स्वरूपाबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत। काल आपण 10व्या क्रमांकाचा छंद बघितला होता। ज्या 10व्या क्रमांकाच्या छंदामध्ये आचार्य देव म्हणतात की हे जिनेंद्र भगवान, जो व्यक्ती आपली यथार्थ स्तुती करतो तो आपल्या सारखाच निश्चित रूपाने बनतो आणि यामध्ये काहीही आश्चर्य नाही। त्याच प्रकारे आता पुढील जो छंद आहे त्या छंदामध्ये या ठिकाणी आचार्य देव 11व्या छंदाचं वर्णन करताना म्हणतात की ज्या अरहंत पदाला आपल्याला प्राप्त करायचं आहे, ज्या सिद्ध पदाला आपल्याला प्राप्त करायचं आहे, ते अरहंत आणि सिद्ध पद कोणत्या रूपाने आपल्याला प्राप्त होणार आहे? आपण असा काय प्रयत्न केला पाहिजे की आपल्याला ते प्राप्त होईल? 2 दिवसापूर्वी अशाच प्रकारचा प्रश्न आपल्या या सभेमध्ये आलेला होता की आम्ही काय करायला पाहिजे, आपण आपल्या सर्व विचारांना कशा प्रकारे थांबवायला पाहिजे, किंवा ज्या तत्वाच्या प्राप्तीसाठी आपण या ठिकाणी बसलेलो आहोत ते तत्वाची प्राप्ती मला कशा प्रकारे होईल। तर त्या तत्वप्राप्तीचा जो उपाय आहे, त्या तत्वप्राप्तीची जी विधी आहे ती विधी या 11व्या नंबरच्या छंदामध्ये या ठिकाणी जे आहेत ते आचार्य देव सांगत आहेत। 11व्या नंबरचा छंद आहे आणि यामध्ये ते भेद विज्ञानाची विधी सांगतात। कशाची? भेद विज्ञानाची। तात्पर्य काय आहे की विशेष रूपाने की अरहंत आणि सिद्धपद तर मला प्राप्त होईल, पण अरहंत आणि सिद्धपद प्राप्त करण्यासाठी मला कोणती विधी अवलंबन घ्यायचा आहे, मला कशा प्रकारे कार्य करायचं आहे, यासाठी जे आहे ही 11व्या नंबरचा जो छंद आहे त्याचं वर्णन या ठिकाणी करतात। मी एकदा आपल्या सर्वांसमोर छंद वाचत आहे। कदाचित आज पीपीटी शेअरिंगला थोडं समस्या येत आहे, त्यामुळे आपण सर्वांकडे पुस्तक असेल जिनेंद्र अर्चना किंवा भक्तामर, त्यामध्ये आपण बघावं आणि त्या ठिकाणावरून व्यवस्थितरित्या श्लोक समजून घ्यावा। दृष्ट्वा भवन्तम निमेष विलोकनीयं नान्यत्र तोषमुपयाति जनस्य चक्षु पित्वापयः शशिकरद्युतिदुग्ध सिन्धो क्षारं जलं जलनिधेरसितुं कइच्छे। बघा काय म्हणतात, पुनश्च एकदा आपण मी श्लोक पाठ करतो। दृष्ट्वा भवन्तम निमेष विलोकनीयं नान्यत्र तोषमुपयाति जनस्य चक्षु पित्वापयः शशिकरद्युतिदुग्ध सिन्धो क्षारं जलं जलनिधेरसितुं कइच्छे। बघा आचार्य देव कशा प्रकारचं विशिष्ट आणि सुंदर वर्णन या ठिकाणी करतात। ते म्हणतात की हे जिनेंद्र भगवान, की खरोखर आपले जे रूप वैभव आहे ते खरोखर अद्भुत आहे। त्या रूप वैभवाला एकदा जो कोणी व्यक्ती प्राप्त करतो तो अन्यत्र कुठेही समाधानाला
अन्यत्र कुठेही शांतीला प्राप्त होत नाही. या ठिकाणी भेद विज्ञानाचं जे महत्व आहे ते भेद विज्ञानाचं महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, सर्वप्रथम आपण श्लोकाचा अर्थ बघूया आणि त्यानंतर याबद्दलचं जे विशेष विश्लेषण आहे ते आपण बघणार आहोत. बघा, म्हणतात भवंतम. भवंतम जो शब्द आहे तो भवंतम शब्द या ठिकाणी संबोधन वाचक आहे. भवंतम या शब्दामध्ये आचार्य देव म्हणतात, हे जिनेंद्र भगवान. भवंतम, हे जिनेंद्र भगवान. दृष्ट्वा, दृष्ट्वा म्हणजे आपल्याला बघितल्यानंतर. पण कशा प्रकारे बघायचं आपल्याला? अनिमेष विलोकनीयम. अनिमेष, अनिमेष कशाला म्हणतात बघा, निमेष. निमेष शब्द आहे निमेष. निमेषचा अर्थ होतो आपली डोळ्याची पापणी. निमेषचा अर्थ काय होतो? आपली जी डोळ्याची पापणी आहे त्याला म्हणतात निमेष. आणि ही जी डोळ्याची पापणी असते ती एक एक सेकंदाला 30-30 अशा प्रकारे लपकत राहते. आपली डोळ्याची पापणी अशी खूप वेळ स्थिर राहू शकत नाही. आपण स्वतःहून जर विचार केला तर 2, 3, 5, 10 मिनिटं आपण स्थिर ठेवणार, पण त्यानंतर ती स्थिर राहणार नाही, तर ती अशी लव 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 करत राहते. त्याच प्रकारे सांगतात की जिनेंद्र भगवान जेव्हा आपल्याला कोणीतरी व्यक्ती, आपला खरा भक्त, आपला खरा सेवक किंवा ज्याच्या हृदयामध्ये आपण विराजमान आहात तो जेव्हा आपल्याला बघतो तर कसा बघतो? अनिमेष, म्हणजे त्याची डोळ्याची पापणी देखील लवत नाही. विलोकनीयम, अनिमेष असे तुम्हाला जेव्हा बघतात किंवा अनिमेष अशा तुम्हाला तुमच्या रूपाचं जेव्हा ते दर्शन घेतात तेव्हा जनस्य चक्षु. जनस्य चक्षु, जनस्य म्हणजे लोकांचे आणि चक्षु म्हणजे काय? डोळे. की लोकांचे, संसारातील जीवांचे, आपल्या साधर्मी जनांचे, आपल्या भक्तगणांचे जे चक्षु आहेत ते चक्षु न अन्यत्र तोषम उपयाती. दुसऱ्या लाईनीतला पहिला शब्द आहे न अन्यत्र तोषम उपयाती. न अन्यत्र, अन्यत्र म्हणजे अन्यत्र कुठेही, तोषम म्हणजे संतुष्टतेला, उपयाती म्हणजे प्राप्त होणे. अन्यत्र कुठेही संतुष्टीला प्राप्त होत नाही. काय तात्पर्य सांगितलं? की हे जिनेंद्र भगवान जो आपल्याला बघतो त्याचे ती डोळे, त्याचे ते चक्षु अन्यत्र कुठेही समाधानाला प्राप्त होत नाही. त्याला इतर अन्यत्र कुठेही त्याला बघावे लागत नाही. म्हणजे तो निरंतर सतत रूपाने काय करतो? तो आपल्याकडेच बघत राहतो. आपल्या घरामध्ये छोट्याशा बाळाचा जेव्हा जन्म होतो आणि त्या जन्माच्या वेळेस जेव्हा आपण त्या बालकाला बघतो तर किती त्याला डोळे भरून बघतो. खूप डोळे भरून त्याला आपण बघतो की आपल्या डोळ्याची पापणी लावणार नाही अशा प्रकारे आपण त्याला बघतो. तर हे तर कोण आहे? हे तर साक्षात जिनेंद्र भगवान आहे. आणि साक्षात जिनेंद्र भगवंतांचं रूप कशा प्रकारचं अद्भुत असेल. आणि त्या रूपाला पाहताना जे आहे कोणाचेही डोळे, कोणाचेही चक्षु, इथे चक्षु शब्द जरी प्रयोग केला तरी त्या ठिकाणी मनाचा तात्पर्य घ्यायचा आहे की त्यांचे चक्षु, त्यांचं अंतःकरण, त्यांचं मन हे कुठेही समाधानाला प्राप्त होत नाही. म्हणजे निरंतर हे जिनेंद्र भगवान मी आपलंच रूप बघत राहू अशा प्रकारची इच्छा त्यांना व्यक्त होते. बघा, पंचकल्याणकाचा जेव्हा प्रसंग असतो आपण अनेक वेळा जे आहे याबद्दलचा विचार केलेला आहे, बघितलेलाही आहे. जेव्हा प्रभूंचा जन्म होतो तेव्हा जन्म झाल्यानंतर स्वर्गातील इंद्र, तो जो इंद्र आहे तो इंद्र स्वर्गातून या भरत क्षेत्रामध्ये येतो आणि या भरत क्षेत्रामध्ये येऊन ते जे जिनेंद्र भगवंतांचं रूप आहे ते रूप पाहण्यासाठी तो किती आतुरित होतो. आणि 1, 2, 3 डोळ्यांनी नव्हे तर जिनेंद्र भगवंतांचं रूप 1008 नेत्रांनी तो काय करतो? पाहतो. 1008 नेत्रांनी जेव्हा तो पाहतो म्हणजे त्याच्या 2 डोळ्यांनी त्याची संतुष्टी होत नाही आणि 2 डोळ्यांनी त्याची संतुष्टी होत नाही म्हणून तो काय करतो? आपले स्वतःचे डोळे किती करतो? 1008 आणि 1008 नेत्र करून तो काय करतोय की अशा प्रकारे जे आहे त्या ठिकाणी जिनेंद्र भगवंताचं रूप पाहतो. वास्तविक या ठिकाणी जिनेंद्र भगवंतांचं रूपाचं वर्णन तर आहे पण त्या रूपासोबत सोबत त्यांच्या अंतरंगामध्ये जे मतिज्ञान, श्रुतज्ञान आणि अवधिज्ञान विद्यमान आहे यासोबतच भविष्यामध्ये ज्या तीर्थ प्रवृत्तीचं ते कारण बनणार आहे त्या तीर्थ प्रवृत्तीची त्या ठिकाणी महानता आहे. त्या तीर्थ प्रवृत्तीच्या महानतेमुळेच
या ठिकाणी जे आहे वास्तव रूपाने जिनेंद्र भगवंतांचं वैभव आणि त्यांची जी अंतरंगातील जी महिमा आहे ती महिमा आपल्याला त्या ठिकाणी काय होते कळून येते. म्हणून आपण सर्वांनी समजायला पाहिजे. बघा त्यांचं शरीर कोणतं आहे, परम औदारिक शरीर आहे. परम औदारिक शरीर हे जिनेंद्र भगवंतांचं आहे की ज्या शरीरामध्ये कधी घाम येत नाही, ज्या शरीरामध्ये आहार तर आहे पण निहार होत नाही, जे शरीर अनेक प्रकारच्या शुभ लक्षणांनी युक्त आहे, नाना प्रकारच्या विविध सुगंधित असं शरीर आहे. म्हणजे अशा प्रकारचं शरीर. जन्माचे 10 अतिशय असतात ना, आपण सर्वांना माहिती असेल. जिनेंद्र जन्माचे किती असे अतिशय असतात, 10 अतिशय. तर जे जन्माचे 10 अतिशय आहे त्यामध्ये आहे त्यांचं जे रक्त असतं ते पांढर शुभ्र असतं, त्यांना कधी घाम येत नाही, त्यांचे नख आणि केश हे वाढत नाही, याशिवाय त्यांना आहार तर असतो पण निहार होत नाही. अशा प्रकारचे अनेक अतिशय असतात आणि हे त्यांचे शरीरकृत अतिशय आहेत. हे जन्माचे अतिशय आहेत आणि हे अतिशय का घडून येत आहेत, परम औदारिक शरीर आहे म्हणून. त्या शरीरामध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचा रंच मात्रही दोष नसतो. समचतुस्रस्त संस्थान ज्याला आपण म्हणतो. आज आपण जर या ठिकाणी बघितलं, प्रत्येकाचे नाक, प्रत्येकाचे डोळे, प्रत्येक स्वरूप वेगवेगळं असतं. कधी कोणाची उंची जास्त असते, कोणाची उंची कमी आहे, कधी आपण खूप जाड असतो, कधी आपण खूप एकदम बारीक असतो. हे सर्व शरीर आपापल्या नामकर्मामुळे प्राप्त होतं. पण जिनेंद्र भगवंतांचं जे रूप असतं ते अत्यंत परम औदारिक असतं आणि त्या समचतुस्र संस्थांमध्ये असल्यामुळे, परम औदारिक रूप शरीर असल्यामुळे त्या ठिकाणी जे आहे सर्वांचे नेत्र, स्वर्गातील देवांचे देखील जे नेत्र आहेत ते त्या ठिकाणी संतुष्टतेला प्राप्त होतात. आणि म्हणून जेव्हा एका भजनामध्ये लिहिलंय, निरखो अंग अंग जिनवर के जिनसे झलके शांती अपार. आपल्यासाठी लिहिलं का? आपल्यासाठी लिहिलंय का प्रतिभाताई? आपल्या निरखो अंग अंग भविजन के. भविजन म्हणजे कोण? भक्त. आपण सर्व कोण आहोत? जिनेंद्र भगवंतांचे भक्त. आता खरे भक्त की कसे भक्त याचा विचार आपण नंतर करू, पण खरे भक्त तर आहोत ना. आपल्याला त्यांच्यासारखं बनायचंय म्हणून खरे भक्त आहोत. पण लिहिणाऱ्यांनी असं नाही लिहिलं की निरखो अंग अंग भविजनके जिनसे. जिनसे क्या झलके. हा, आपल्या शरीराकडे बघितलं, आपल्या रूपाकडे बघितलं तर काय झलकतं? हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा हे अशा प्रकारचे कशाय झलकतात. क्रोध, मान, माया, लोभ हे कशाय झलकतात. आणि जिनेंद्र भगवंतांकडे जो बघतो तर तो कसा 18 दोषांनी रहित आहे. आपण काल परवा चर्चा केली होती. दोष रहित आहे, दुरित त्यांच्याकडून होत नाही. आता हे जे 18 दोषांनी जे रहित आहेत असे जिनेंद्र भगवान परम औदारिक शरीर असल्यामुळे त्यांचं रूप, एक एक अंग, त्यांचे हस्त कसे आहेत, त्यांचे चरण कसे आहे, त्यांची नासिकाग्र दृष्टी कशी आहे, या सर्वांवर विचार करण्यासाठी तिथे प्रवृत्त केलेला आहे. नासिकाग्र दृष्टीकडे देखील बघा किती विशेषता आहे. आचार्य म्हणतात दृष्ट्वा भवंतम. म्हणजे या ठिकाणी जे भक्त आहेत, जे सेवक आहेत ते काय करत आहेत की ते जिनेंद्र भगवंतांना बघत आहेत. पण जिनेंद्र भगवान कोणाला बघत आहेत? अनेक वेळा असं होतं ना, आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये आपण एक दुसऱ्यांशी चर्चा करतो आणि एक दुसऱ्यांशी चर्चा करताना आपण जर त्यांच्याशी चर्चा करत आहे आणि जर ते आपल्याकडे बघत नसतील, कुठेतरी दुसरीकडे बघत असतील, तर आपण त्यांना लगेच काय म्हणतो? विशेषतः आपल्या मुलाबाळांच्या बाबतीत किती वेळचं मी तुला सांगू लागलेलो आहे, इकडे लक्षच नाही तुझं, माझ्याकडे बघत देखील नाही. लगेच आपले क्रोध, मान, माय, लोभ काय होतात? सुरू होतात. आणि या ठिकाणी किती विरोधाभास आहे की भक्त जिनेंद्र भगवंताकडे बघत आहे, पण जिनेंद्र भगवान भक्ताकडे बघत आहेत का? जिनेंद्र भगवान भक्ताकडे बघत नाही आहेत. मग भक्तांनी काय करायला पाहिजे? चिडायला पाहिजे, है ना. काल संध्याजींनी प्रश्न विचारला होता की आम्ही मग कुणाला काय सांगावं सांगा. हा, भगवान तर आपल्याकडे बघतच नाही. मग भगवान जेव्हा आपल्याकडे बघतच नाही तर मग आपण काय करायला पाहिजे? मग आपण भगवंतांवर क्रोध, मान, मायालोभ करायला पाहिजे. हे भगवान तुम्ही बघत नाही का? मग मी तुम्हाला बघून घेईल. खरोखर काय आपण भगवंतांना बघणार आहोत? विचार करा. प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान की ज्यांच्या समोशरणामध्ये त्यांचा पौत्र मारीची कुमार, हा मारीची कुमार बसला होता की नाही? हा, आणि जेव्हा कळालं की हा जो मारीची आहे तो या वर्तमान चतुर्विंशती तीर्थंकरांमध्ये 24वा तीर्थंकर बनणार आहे, तर किती क्रोध आला, किती क्रोध आला. उठून गेला. तुम्ही पहिले बनलेत आणि मला
24वे सांगताय बघा मी स्वतः तीर्थंकर आहे आणि निघून गेला बाहेर. मला काय बदल काय झाला? 24वा होणार होता तर 24वाच झाला, 23वा नंबर आणू शकले नाही. कितीतरी काळापर्यंत संसारातील दुःख भोगत राहिले. म्हणून जे आहे आपण भगवंतांकडे बघतो पण भगवान कुठे बघतात की ते स्वतःकडे बघतात. म्हणून ते आपल्याला उपदेश देतात की इथे भगवंतांकडे बघायचं नाही तर कुठे बघायचं आहे, स्वतःकडे बघायचं आहे. म्हणून ते दिलेलं लोचन द्वय जिनवरे कहे देखा सब संसार. लोचन द्वय जिनवरे कहे देखा सब संसार. पर दुखमय गति चतुर में ध्रुव आत्म तत्व ही सार याते नासा दृष्टि विराजे जिनवर झलके शांती अपार. चतुर्गतीचे दुःख आजपर्यंत मी बघितलेले आहेत, आजपर्यंत मी भोगलेले आहे. आता मला ते दुःख पुन्हा भोगायचे नाही. आता मला त्या प्रकारचं परिभ्रमण करायचं नाही आणि म्हणून ते स्वतःच्या अंतरंगाकडे त्यांनी दृष्टी केलेली आहे. म्हणून आपल्याला देखील काय करायचं आहे की आपण त्यांचं रूप तर बघत आहोत पण त्यांचं रूप बघताना त्या भेद विज्ञानाची कला आपल्या स्वतःच्या अंतरंगामध्ये जागृत झाली पाहिजे. भक्त जो असतो तो भक्त जेव्हा भगवंतांची आराधना करतो तर त्या आराधनामध्ये अप्रतिहतपणा असतो. अप्रतिहतपणा म्हणजे कुठेही विरोध नसतो, कुठेही त्यामध्ये शंका नसते, कुठेही त्यामध्ये दोष नसतो. तो निरंतर हेच एकमात्र माझे आराध्य. काल मी उदाहरण दिलं होतं सचिन तेंडुलकरचं. जर समजा आपले जे कोच आहेत जे आपल्याला क्रिकेट शिकवत आहेत, जर त्यांच्याबद्दल जर एखाद्याने शंका घेतली की हे मला शिकवणार का, यांना बॉलिंग येईल का, यांना बॅटिंग येईल का, यांना फिल्डिंग शिकवता येईल का, अशी जर शंका घेतली तर आपण कधीही क्रिकेट शिकू शकणार नाही. त्याचप्रमाणे जिनेंद्र भगवान तर स्वतःकडे बघत आहेत, तर माझ्याकडे बघतच नाही, माझं तर काही ऐकतच नाही. अशा प्रकारे जर हा जीव शंकालू प्रवृत्ती जर ठेवणार तर कधीही या जीवाचं कल्याण होणार नाही. म्हणून या ठिकाणी आचार्यदेव म्हणतात की हे जीवा, हे भव्य आत्मन, जर तुला भेद विज्ञानाची विधी जर जागृत करून घ्यायची असेल तर तू जे कार्य जिनेंद्र भगवंतांनी केलेलं आहे ते कार्य तू स्वतः कर. कोणतं कार्य केलेलं आहे? ते स्वतःकडे बघतात. तर ते जसे स्वतःकडे बघतात तसा तू देखील स्वतःकडे बघ. आलंबन घ्यावं लागेल. कसे आहेत, काय करत आहेत यासाठी आपण त्यांचं रूप पाहतो, पण हे रूप पाहताना तिथे संतुष्ट व्हायचं नाही आहे, तर त्या रूपावरून स्वतःकडे यायचं आहे. पण भक्तीचा बघा असा अगाध महिमा आहे. भक्तीचा असा अगाध महिमा आहे की त्या अगाध महिमेमध्ये आचार्यदेव लिहितात की ज्याने एकदा आपलं रूप बघितलेलं आहे तो आपल्याकडेच आकर्षित होतो, तो दुसरीकडे कुठेही संतोषाला प्राप्त होत नाही. याच्यातून काय सांगायचं आहे? या माध्यमातून आचार्यदेवांना हे सांगायचं आहे की आता मला इतरत्र कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. जे सुख आहे, जे खरं सुख आहे ते आपल्याजवळ आहे आणि आपल्यापासूनच मला प्राप्त होणार आहे. म्हणून हे जिनेंद्र भगवान मी आता कुठेही बघणार नाही. समयसार मध्ये आचार्य अमृतचंद्र देवांनी टीकेमध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा एखादा म्लेच्छ पुरुष असतो आणि त्या म्लेच्छ पुरुषाला हिंदी भाषा येत नाही, आपली आर्य भाषा येत नाही, आणि तेव्हा त्याला आचार्यदेव काय म्हणतात? स्वस्ती. काय म्हणतात? स्वस्ती. तर हा स्वस्ती शब्द ऐकल्याबरोबर तो टकटकी लावून बघत राहतो. काय करतो तो? टकटकी लावून बघत राहतो. त्याला समजत नाहीये, त्याचा अर्थ भावभासन नाही आहे. पण जेव्हा त्याला कळतं की या शब्दामध्ये कुठे ना कुठे माझ्या कल्याणाची भावना व्यक्त केलेली आहे, आणि म्हणून आचार्य शब्द प्रयोग केला की स्वस्ती हा शब्द ऐकल्याबरोबर तो पुरुष आचार्यांकडे टकटकी लावून पाहत राहतो. म्हणजे त्याला असं वाटतं की कुठेतरी माझ्या कल्याणाची जी बाब आहे ती या ठिकाणी आलेली आहे. अशा प्रकारे या श्लोकामध्ये देखील आचार्यदेव म्हणतात की जो व्यक्ती आपल्या स्वरूपाकडे बघतो, आपल्या अंतरंग वैभवाकडे बघतो, तो व्यक्ती स्वतःच्या अंतरंगाला जाणण्यासाठी, त्याला प्रवृत्त होण्यासाठी तो निश्चित रूपाने स्वतःच्या आत्म्याचं वेदन करू शकतो. यामध्ये मुख्यतः रूपाने हे सांगायचं आहे की शारीरिक वैभवाची या ठिकाणी प्रसिद्धता नाही आहे की हे जिनेंद्र भगवान
आपले जन्माचे 10 अतिशय आहे, आपलं परम औदारिक शरीर आहे, आपल्याला जे आहे आहार होतो, निहार होत नाही, हे जे सगळे वैभव सांगितले बाह्य लक्षण, हे बाह्य लक्षणाची या ठिकाणी महत्ता नाही आहे. या ठिकाणी महत्ता आहे की जी वितरागता, सर्वज्ञता आणि हितोपदेशीपणा जो आपल्या सर्वांगातून दिसून येत आहे, त्याची त्या ठिकाणी महत्ता आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे ना, जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. मराठीमध्ये म्हणतात ना, जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. त्या प्रकारे या ठिकाणी सांगतात की जे भगवंतांनी अंतरंगामध्ये प्राप्त केलेलं आहे तेच त्यांच्या बहिरंगामध्ये झळकत आहे, तेच त्यांच्या बहिरंगामध्ये दिसत आहे आणि तेच बहिरंगामध्ये दिसत आहे, म्हणून त्यांची वंदावी पाऊले. म्हणून आपण देखील त्यांच्या मार्गावर काय करत आहे, चालत आहे. वास्तविक रूपाने या ठिकाणी बाह्य शरीराची महत्ता सांगितलेली नाही, तर आंतरिक स्वभावाची महत्ता सांगितलेली आहे. जो अज्ञानी जीव असतो तो स्वभावाला गौण करतो आणि व्यवहाराला मुख्य करतो. समोशरणामध्ये अनेक जीव जातात, समोशरणामध्ये जे अनेक जीव जात आहे आणि ज्यांना बाह्य वैभवाची प्रचिती येते ते त्या बाह्य वैभवामध्येच राहतात. ते स्वभावाला गौण करतात आणि बाह्य वैभवाला पाहतात आणि त्यामुळे त्या बाह्य वैभवाला पाहिल्यामुळे ते त्यामध्येच राहतात. परंतु जो ज्ञानी धर्मात्मा असतो, जो ज्ञानी जीव असतो, तो ज्ञानी जीव स्वभावाला मुख्य करतो आणि स्वभावाला मुख्य करून भूमिकेप्रमाणे जे व्यवहार असतात त्या व्यवहाराला देखील काय करतो, तो अंगीकार करतो. आणि भूमिकेप्रमाणे जर व्यवहाराला अंगीकार केले तर त्या माध्यमातून जे आहे त्याचं कार्य देखील निश्चित झाल्याशिवाय राहत नाही. या माध्यमातून या ठिकाणी हेच सांगायचं आहे की हे जिनेंद्र भगवान, जो कोणी व्यक्ती एकदा आपल्या खऱ्या स्वरूपाचा निर्णय करतो त्याला देखील अंतरंगामध्ये तेच खरे स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. विचार करा की या ठिकाणी कशा प्रकारची महत्ता आहे, भेद विज्ञानाची महत्ता आहे. ओहो, जिनेंद्र भगवंतांचं रूप पाहिल्यावर अनेक प्रकारच्या शंका कुशंकांचं देखील निरसन होऊन जात. महावीर भगवंतांबद्दल येतं, त्यांचं एक नाव काय आहे, सन्मती. सन्मती हे नाव का पडलं की त्या ठिकाणी कोणीतरी मुनिराज, संजय विजय नावाचे जे मुनिराज होते, ते मुनिराज त्या ठिकाणावरून गमन करत होते. त्यांच्या मनामध्ये कोणती तरी शंका आली आणि भगवंतांचं रूप समोरून नाही बघितलं, तर पाठीमागून फक्त ते रूप दिसलं आणि त्यांच्या त्या शंकेचं काय झालं, निरसन झालं. म्हणजे ज्यांचं रूप बघितल्याबरोबर सर्व प्रकारच्या शंका ज्या असतात त्या सर्व प्रकारच्या शंकेचं निरसन होतं. तर वास्तविक ज्यांचं रूप आपल्याला व्यवस्थित दिसणार, आपल्या समोर दिसणार, त्यांच्या समोर जेव्हा आपण जाऊन बसणार तर आपल्या सर्वांना जे आहे त्या आंतरिक शुद्धतेची प्राप्ती का होणार नाही, याबद्दलचा आपल्या सर्वांनी विचार करायला पाहिजे. तात्पर्य काय आहे की निश्चित रूपाने जो खरी निश्चय भक्तीच्या माध्यमातून भगवंतांचं स्वरूप बघतो त्याला देखील अंतरंगामध्ये ती वीतरागता प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की दृष्ट्वा भवंतम निमेष विलोकनीयम नान्यत्र तोषमुपयाति जनस्य चक्षु. तात्पर्य काय आहे, अर्थ सांगितलाय की हे जिनेंद्र भगवान, जो व्यक्ती आपल्या स्वरूपाचं दर्शन घेतो, आपल्या रूपाला पाहतो, त्याचं अन्यत्र कुठेही समाधान होत नाही आणि तो आपल्या आंतरिक वैभवाला पाहून स्वतःच्या आंतरिक वैभवाला देखील प्राप्त करतो. आणि हे समजवण्यासाठी आता आचार्य देव जे आहेत ते पुढे उदाहरण देतात. पुढे काय उदाहरण देतात ते बघा. पित्वा पयः शशिकर द्युति दुग्ध सिंधु क्षारं जलं जलनिधेरसितुं क इच्छे. बघ किती सुंदर उदाहरण दिलेलं आहे. पित्वा पयः शशिकर द्युति दुग्ध सिंधु. पित्वा, पित्वा म्हणजे पिऊन. पयः, पयचा अर्थ होतो पाणी. वास्तविक रूपाने पयचा अर्थ होतो दूध. पयचा अर्थ काय होतो, दूध. परंतु ते दूध नाही तर काय आहे, दुधासारखं पाणी आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे पयः. कशाचं पय आहे ते, शशिकर द्युती. शशिकर म्हणजे चंद्रमा. चंद्रमाचा प्रकाश कसा आहे, चंद्रमा द्युती, द्युती म्हणजे प्रकाश. चंद्रमाचा जो प्रकाश आहे तो दुधाप्रमाणे आहे आणि चंद्रमाचा जो प्रकाश दुधाप्रमाणे आहे त्याच
वर्णाचा दुग्ध सिंधो, दुग्ध म्हणजे त्या दुधासारख्या वर्णाचा सिंधो, सिंधो म्हणजे तो समुद्र आहे. आणि तो जो समुद्र आहे त्या समुद्रातील पयः, त्या समुद्रातील पाणी पित्वा, ज्या व्यक्तीने पिलेला आहे, क्षारम जलम जलनिधे, तो व्यक्ती क्षारम, क्षारम म्हणजे खारट, खारट पाण्याने, जल म्हणजे पाणी, खारट पाण्याने युक्त असा जो जलनिधी आहे, असा जो समुद्र आहे, त्या समुद्राचं पाणी असितुम, असितुम म्हणजे पिण्याला, कह इच्छेत, तो पिण्याची इच्छा करणार का, अर्थात तो पिण्याची इच्छा करणार नाही. म्हणजे ज्या व्यक्तीने क्षीर समुद्राचं पाणी पिलेलं आहे तो व्यक्ती समुद्राच्या खारट पाण्याची इच्छा कधीही करणार नाही. त्याच प्रकारे हे जिनेंद्र भगवान, ज्या व्यक्तीने आपल्या स्वरूपाचं दर्शन केलेलं आहे तो व्यक्ती कधीही इतरत्र कुठेही संतोषाला प्राप्त होणार नाही आणि आपली वितरागता बघून त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये देखील जे आहे वितरागता प्राप्त होते. हे जे क्षीरसागर जे आहे, क्षीरसागरचं जल, आपले जे असंख्यात द्वीप समुद्र आहे त्या असंख्यात द्वीप समुद्रामध्ये 5व्या नंबरचा द्वीप आहे क्षीरवर द्वीप. कितव्या नंबरचा द्वीप आहे? 5व्या नंबरचा. आणि ते जे 5व्या नंबरचं द्वीप आहे ते अडीच द्वीपाच्या बाहेर आहे. आणि अडीच द्वीपाच्या बाहेर असलेलं हे जे द्वीप आहे त्या द्वीपातून, त्या ठिकाणावरून स्वर्गातील जे देवगण आहेत ते स्वर्गातील देवगण त्या ठिकाणावरून काय करतात, जिनेंद्र भगवंतांच्या अभिषेकासाठी जल आणतात. आणि त्या समुद्राचं वर्ण कसं आहे? दुधासारखं आहे. आणि म्हणून त्याचं नाव आहे क्षीरसागर. त्यामध्ये मलमूत्र इत्यादी नसतं, त्यामध्ये जलचर प्राणी नसतात. जलचर प्राणी नसतात, जलचर प्राणी नसल्यामुळे त्या ठिकाणी जे आहे मलमूत्रादी देखील उत्पन्न होत नाही. आणि अशा प्रकारचं अत्यंत पवित्र असं ते जल असतं. आणि त्या जलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो आहे जिनेंद्र भगवंतांचा काय करण्यात येतो? जन्माभिषेक करण्यात येतो. जे बाल तीर्थंकर असतात ते बाल तीर्थंकरांचा जन्माभिषेक त्या ठिकाणी करण्यात येतो. आपण म्हणतो ना क्षीरोदधी सम नीर प्रासुक बिंब भरा. अशा क्षीरोदधी, तो क्षीरोदधी समुद्र कुठे आहे? 5व्या नंबरचा द्वीप आहे, अडीच द्वीपाच्या बाहेर आहे. आणि त्या ठिकाणावरून जे आहे जिनेंद्र भगवंताच्या अभिषेकासाठी देवगण ते जल घेऊन येतात. आणि अशा प्रकारचा चंद्राप्रमाणे अत्यंत शुभ्र आणि अत्यंत स्वच्छ ज्याचं पाणी आहे ते पाणी जो कोणी व्यक्ती एकदा पिईल निश्चित रूपाने त्याला खारट पाण्याची इच्छा राहणार नाही. त्याच प्रकारे हे जिनेंद्र भगवान, जो व्यक्ती आपल्या स्वरूपाची एकदा विचार करतो त्याला दुसऱ्या कोणत्याही प्रकारे अन्यत्र कुठेही जे आहे त्याचे चक्षु किंवा त्याचं मन अन्यत्र कुठेही समाधानाला प्राप्त होत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी या छंदाचा अर्थ सांगितलेला आहे. सामान्यतः भेद विज्ञानाची जी विधी आहे ती भेद विज्ञानाची विधी या ठिकाणी जी आहे आचार्यांनी सांगितलेली आहे. आणि त्या भेद विज्ञानाच्या विधीला सांगताना की या ठिकाणी सांगतात की हे जीवा, तू जिनेंद्र भगवंतांकडे बघू नको, तर तू स्वतःकडे बघ, आणि स्वतःकडे बघणार तर तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा पुनश्च मी या ठिकाणी छंद पाठ करतो आणि त्याचा सामान्य अर्थ आपण पुन्हा एकदा बघूया. दृष्ट्वा भवन्तमनिमेष विलोकनीयम् नान्यत्र तोषमुपयाति जनस्य चक्षु पीत्वा पयः शशिकरद्युतिदुग्ध सिन्धु क्षारं जलं जलनिधेरसितुं क इच्छे. काय तात्पर्य आहे? हे जिनेंद्र भगवान, जो व्यक्ती अनिमेष अशा डोळ्यांनी आपल्या रूप सौंदर्याला एकदा पाहतो, त्याचे चक्षु, त्याचं मन इतरत्र कुठेही संतोषाला प्राप्त होत नाही. ज्या प्रकारे क्षीरसागराचं पाणी जो व्यक्ती एकदा प्राशन करतो, जो व्यक्ती एकदा पितो, त्याला समुद्राच्या खारट पाण्याची इच्छा होऊ शकत नाही, तो कधीही त्या खारट पाण्याकडे वळणार नाही. या माध्यमातून हा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. बघा, याचा जो हिंदी पद्यानुवाद आहे त्या हिंदी पद्यानुवादाचा मी या ठिकाणी पाठ करतोय. छंद क्रमांक 11 आहे. एकटक जन तुमको अविलोय अवर विषेरती करे न सोय
को करी क्षीर जलधि जलपान, क्षार नीर पीवे मतिमान. पुन्हा एकदा सांगतो. इकटक जन तुमको अविलोय, अवर विषेरती करे न सोय. को करी क्षीर जलधि जलपान, क्षार नीर पीवे मतिमान. हे जिनेंद्र भगवान, की जो व्यक्ती एकटक आपल्याकडे बघतो त्याचं मन कुठेही समाधानाला प्राप्त होत नाही. एकदा क्षीर समुद्राचं पाणी ज्यांनी प्राशन केलेलं आहे तो इतरत्र खारट पाण्याची इच्छा कदापि करत नाही. वास्तविक रूपाने जिनेंद्र भगवान हे मोक्ष मार्गाचे प्रणेता आहेत. हे जे मोक्ष मार्गाचे प्रणेता आहेत आणि साक्षात मोक्ष मार्ग आपल्याला त्यांच्याकडून प्राप्त होतो आणि त्यामुळे त्यांचं आपल्याबद्दल केलेला जो हितोपदेशीपणा आहे तो किती श्रेष्ठ आहे ते देखील आपल्याला या ठिकाणावरून दिसून येतं. आणि जी पाठीमागे आपण चर्चा केली होती की हे जिनेंद्र भगवान आपलं स्तवंतर दूर राहो पण तो संकथापि, आपली कथा देखील सर्व प्रकारचं दोष दूर करणारी आहे. जणू काही तीच चर्चा या ठिकाणी घेतात की हे जिनेंद्र भगवान की आपल्या स्वरूपाची यथार्थ स्तुती तर खूप दूर राहो, परंतु आपलं रूप जरी बघितलं, म्हणजे आता या ठिकाणी तिसऱ्या नंबरवर आचार्यदेव येतात. पहिल्या नंतर स्तुती दूर राहो, सत्कथा देखील दूर राहो, पण जो व्यक्ती अंतरंगातून मनामध्ये पवित्रता आणून निश्चय भक्तीपूर्वक आपल्या स्वरूपाचा देखील यथार्थ निश्चय करतो तर त्याला देखील या भेद विज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. आणि वास्तविक रूपाने जे शाईक सम्यक दर्शन आहे त्या शाईक सम्यक दर्शन कुठे होतं, ते केवली आणि श्रुत केवली भगवंतांच्या पादमुलामध्ये होतं. पादमुलामध्ये अर्थात त्या ठिकाणी जाऊन जिनेंद्र भगवंतांचं जो यथार्थ रूपाने दर्शन करतो तसं यथार्थ रूपाने दर्शन केल्याबरोबर त्या ठिकाणी जे आहे त्याला काय होतं की शाईक सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. तात्पर्य या ठिकाणी हे सांगायची इच्छा आहे की जिनेंद्र भगवंतांचं रूप एवढं जर श्रेष्ठ आहे, त्या रूपाच्या माध्यमातून जर माझ्या मनाची मलिनता, माझे जे कषाय भावरूप परिणाम आहेत ते परिणाम हे सर्व जर दूर होतात तर त्यांची स्तुती जर मी करणार तर मला या संसारातून मुक्तता का होणार नाही, अर्थात खरोखर होणार. परंतु मुख्य विषय आहे रुचीचा. आपली रुची त्यामध्ये मुख्य असली पाहिजे. बघा आपल्यामध्ये अनेक जण आहेत, नाना जीवा नाना कम्मा. जेवढे जीव आहेत त्या जीवांचे तशा प्रकारचे परिणाम आहेत आणि ते परिणाम का होतात की त्यांची रुची देखील त्या वस्तूकडे आहे. एक छोटस उदाहरण देतो की आपण जे आहे आपल्या मुलांसाठी विविध प्रकारचे खेळणे किंवा विविध प्रकारच्या काही वस्तू विकत घ्यायला आपण बाजारात जातो, खेळण्याच्या दुकानावर जातो आणि जेव्हा त्या ठिकाणी जातो तर आपल्या एखाद्या मुलाला जे आहे ते मिक्कू असतात ना, त्याला मिकी माऊस म्हणतात, ते मिकू माऊस आवडतात, टेडी बियर. एखाद्याला जे आहे ते डॉगचं टेडी बियर आवडतं, एखाद्याला जे आहे ते लॉयनचं टेडी बियर आवडतं, एखाद्याला पॅरेटचं टेडी बियर आवडतं, एखाद्याला अजून काहीतरी आवडतं. कधी विचार केला आहे का की एवढे साऱ्या टेडी बियर मध्ये या व्यक्तीला हे लॉयनचं टेडी बियर का आवडलं, याला पॅरेटचं टेडी बियर का आवडलं, याला जे ते डॉगचं टेडी बियरच का आवडलं, याचा विचार केलाय? कधी कधी आपण अनेक ठिकाणी फिरायला जातो, फिरायला जाताना कधी आपण हिमालय पर्वतावर जायची इच्छा असते, कधी समुद्र किनारी जायची इच्छा असते, कधी जंगलामध्ये जायची इच्छा असते, कधी विविध पशु पक्ष्यांना पाहण्याची इच्छा असते. मग ह्या ज्या इच्छा आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात किंवा अशा प्रकारच्या ज्या वस्तू आपण विकत आणतो या पाठीमागे कधी विचार केला आहे का थोडासा? आपण वस्तू आणताना मुलाला हे आवडलं आपण ते घेऊन येतो, त्याबद्दल मी या ठिकाणी काही बोलणार नाही, पण या ठिकाणी विचार करण्याचा आहे की त्यांची रुची किंवा कदाचित हे पूर्वभावातील संस्कार तर नाहीत की या पूर्वभावातील एक तर संस्कार असतील किंवा पुढच्या भवामध्ये जाण्याची तयारी असेल. तयारी तर आतापासून करावी लागते की नाही? पुढच्या भवामध्ये जाण्याची तयारी कधी करायची? 60 वर्ष झाल्यानंतर. आपले जे परिणाम आहेत ते परिणाम प्रतिसमय आपल्या पुढील भविष्याची तयारी करत आहे, प्रतिसमय. मग जेव्हा पुढील भविष्याची तयारी प्रतिसमय होत आहे तर ह्या जीवाला हेच आवडतं तर त्या पाठीमागे निश्चित रूपाने
काही ना काही जे आहे आंतरिक प्रवृत्ती आहे. आणि ती जी आंतरिक प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीतून आपल्याला हे स्पष्ट होतं की अजूनही या जीवाची रुची धर्माकडे, अजूनही या जीवाची रुची जी आहे ती या जिनशास्त्राकडे, अजूनही या जीवाची रुची जिनगुरूंच्या स्वरूपाकडे वळलेली नाही. आपण कधी जातो तर त्या जिन मंदिरातून किंवा इतरत्र अनेक ठिकाणावरून जे आहे त्याला टेडी बिअर 500 रुपयाचं असेल तरी ते आपण विकत आणून देतो. पण 5 रुपयाचं धार्मिक पुस्तक असेल तर आपण सर्वसाधारणी आहात, आता सर्वजण स्वाध्याय करत आहात, सगळं आहे. त्याचं जे खेळ भांड्याचं कपाट आहे त्या कपाटामध्ये एक छोटीशी जी आहे जिनेंद्र भगवंतांचा फोटो, तो फोटो यद्यपि अपूज्य आहे पण तथापि त्याला तशा प्रकारचे संस्कार देणे हे कोणाचं कर्तव्य, ते आपलं कर्तव्य आहे. त्याला आपण एखाद्या झाडाचं चित्र आणून देणार पण त्या झाडाच्या चित्रामध्ये आपण त्याला सांगू शकतो का की हे अशा प्रकारचं अशोक वृक्ष असतं, अशा प्रकारचे छत्र असतात, अशा प्रकारचे चवर असतात, अशा प्रकारचं भामंडल असतं आणि हे जिनेंद्र भगवंतांचे 8 प्रातिहार्य आहेत ते समोषणामध्ये विराजमान असतात. अष्टमंगल द्रव्य असते, झारी आहे, कलश आहे, दर्पण आहे, पंखा आहे. हे सर्व आपण त्यांना देऊ शकतो. म्हणजे त्या खेळण्याच्या माध्यमातून देखील आपण त्याला जिनेंद्र भगवंतांचं स्वरूप समजून सांगू शकतो. जैन धर्माचा आपला जो मूळ स्वरूप आहे ते त्याला समजून सांगू शकतो. जिन धर्माची महिमा त्याच्या अंतरंगातील चित्तामध्ये आपण निर्माण करू शकतो. पण आपण त्या ठिकाणी काय करतो, त्या बाळाची रुची देखील टेडी बिअर कडे आणि मम्मी पप्पाची रुची देखील टेडी बिअर कडे. मग काय करायचं? म्हणून जे आहे आपली रुची आपण स्वतः बदलायची आहे आणि आपली रुची जर बदलली तर त्या बाळाची रुची देखील आपोआप काय होणार आहे, बदलणार आहे. आज अनेक जण आहे, आपण आज सर्वजण धार्मिक कार्यामध्ये लागलेलो आहोत, एवढे शिबिर चालू आहे, संस्कार मुलांना होत आहे, परंतु ते 7, 8, 9, 10 दिवसाचे संस्कार नको आपल्याला. ते संस्कार तर भविष्यामध्ये कामाला येतील, परंतु त्या संस्काराची जी बीजारोपण आहे, त्याची जी तयारी आहे, त्याचं जे निरंतर खत पाणी आहे ते आपल्या स्वतःच्या परिवारातून आपल्याला या मुलांना द्यायला पाहिजे. ते जर दिलं तर यांची देखील रुची बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि ती रुची बदलली तर या जीवाचं जे आहे दृष्ट्वा भवंतम, हा जो आचरण लिहिलेला जो श्लोक आहे तो श्लोकाची सार्थकता त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणून आपली रुची जी आहे, एखादा व्यक्ती नाटक पाहायला जातो त्याची नाटकामध्ये रुची असते. पूर्वीच्या काळामध्ये अनेक वेळा बघू अनेक प्रकारचे पिक्चर असतात ना, काही कॉमेडी पिक्चर असतात, काही ते थ्रिलर ज्याला म्हणतात ते थ्रिलर फिल्म असतात, काही जे आहे ते फायटिंगची असतात, ऍक्शन सीन ज्याला म्हणतात. आणि आपल्याला कोणते सीन आवडतात विचार करा आपल्या मुलाबाळांना, की नाही तो कॉमेडी पिक्चर पाहायचा. ही सगळी रुची आहे. आज आपण काही करत जरी नसलो तरी आपल्या भूतकाळामध्ये जाऊन बघा. आपण जर आपल्या भूतकाळामध्ये जाऊन बघितलं तर हे आपल्याला दिसणार. आणि हे जेव्हा आपल्याला सगळं दिसणार तेव्हा विचार करायचा आहे की मी पाठीमागे किती किती कशा प्रकारे माझी रुची विभावांमध्ये लावलेली होती आणि आता ही जर रुची सुधारलेली आहे. तर मला सांगा, पाठीमागे जी विभावांमध्ये रुची लागलेली होती त्या रुचीच्या वेळेस आपल्याला पापरूप परिणाम बांधले गेले की नाही बांधले गेले? ते पापरूप परिणाम बांधले गेले, मग त्याचंही फळ आपल्याला भोगावं लागेल की नाही लागेल? त्याचंही फळ भोगावं लागेल. पण एक उपाय आहे, जर धर्माची रुची वाढली तर त्या पापरूप परिणामांचं अपकर्षण देखील होऊ शकतं, त्या पापरूप परिणामांचं संक्रमण देखील होऊ शकतं. हे कर्णानियुक्त नियम आहे आणि ते संक्रमण होण्यासाठी आपल्याला स्वतःच्या स्वभावाची रुची वाढवावी लागेल. म्हणून आज जो हा धर्म आपल्याला प्राप्त झालेला आहे त्यासाठी बाह्य विभावांमध्ये आजपर्यंत जी रुची लागलेली होती त्या रुचीला दूर करून आपल्या सर्वांना जे आहे आपल्या स्वतःच्या स्वभावाकडे ही रुची लावायची आहे. जो व्यक्ती स्वतःच्या स्वभावाकडे ही रुची लावतो त्याला स्वभावाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी आचार्य देव भेद विज्ञानाचं जे महात्म्य आहे त्या भेद विज्ञानाच्या महात्म्याचं या ठिकाणी वर्णन करतात. म्हणून आपल्या सर्वांची रुची त्या वीतराग स्वरूपाकडे राहावी आणि त्या वीतराग स्वरूपाला आपण सर्वांनी प्राप्त करावं. त्याची विधी ही भेद विज्ञानाची विधी आहे की ज्या माध्यमातून जिनेंद्र भगवंतांना बघितल्या बरोबर तुम्हाला माहिती असेल एरंडाचं बी असतं, एरंडाचं बी. एरंडाचे झाड काही खूप मोठे नसतात, पपईचे जसं झाड असतं तशा प्रकारे एरंडाचं झाड असतं. आणि जेव्हा ते बी जेव्हा तयार होतं तर अचानक ते बी काय होतं, फुटतं आणि फुटल्याबरोबर त्याचं साल वेगळं आणि त्याचा बी तो वेगळा होतो. त्या प्रकारे अंतरंगातून जिनेंद्र भगवंतांचं रूप बघितलं
तर निश्चित रूपाने ही जी साल आहे, ही जी पुद्गलाची साल आहे, ती पुद्गलाची साल आणि आत्मरूपी जो बीज आहे तो बीज वेगवेगळा झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची प्रचिती आपल्या स्वतःला आल्याशिवाय देखील राहणार नाही. म्हणून बघा पंडित अभय कुमारजी शास्त्री देवलाली यांनी एक भजन लिहिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ते लिहिलंय, जिन दर्शन से निज दर्शन कर पाकर हो आनंद अपार, ज्ञायक पर दृष्टि जम जाय जब जिनवर के दर्शन पाय. काय म्हटलं? जिन जिन दर्शन से निज दर्शन पा. जिन दर्शन से, की जिनेंद्र भगवंतांचं दर्शन देखील आपल्याला सम्यक दर्शनामध्ये निमित्त आहे. सम्यक दर्शनामध्ये देवशास्त्र गुरु निमित्त आहे. परंतु त्यासाठी काय करावं लागेल? रुची आपली जी आहे ती त्यांच्या स्वभावाकडे आणि त्यांच्या स्वभावाकडून आपल्या स्वतःच्या स्वभावाकडे आणणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ती जर रुची आपल्या स्वतःच्या स्वभावाकडे आली तर त्या जिनदर्शनाच्या माध्यमातून जिनेंद्र भगवंतांच्या स्वरूपाचा विचार करून देखील स्वतःच्या अंतरंगामध्ये सम्यक दर्शनाचं वैभव जागृत होऊ शकते. आणि त्या सम्यक दर्शनाच्या वैभवाला जागृत करण्यासाठीच या ठिकाणी जे आहे ते सांगितलेलं आहे की एकदा जो जीव क्षीरसागरचं पाणी प्राशन करतो तो जीव जे आहे कदापि खारट अशा समुद्राकडे जात नाही. त्याच प्रकारे हे जिनेंद्र भगवान, जो व्यक्ती एकदा आपल्या स्वरूपाचा विचार करतो तो कधीही अन्यत्र कुठेही संतोषाला प्राप्त होत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी या 11व्या श्लोकाचा अर्थ झालेला आहे. आपल्या सर्वांना समजून आलेला असेल. सामान्य रूपाने मी पुन्हा एकदा हा अर्थ सांगतो. हे जिनेंद्र भगवान, जो भविजन आपल्या स्वरूपाचं, आपल्या बाह्य वैभवाचं, आपल्या रूप सौंदर्याचं दृश्य करतो किंवा त्या रूप सौंदर्याला पाहतो, तो अनिमेष आपल्याकडेच पाहत राहतो. त्याचे चक्षु, त्याचे डोळे अन्यत्र कुठेही समाधानाला प्राप्त होत नाही. ज्या प्रकारे क्षीरसागर समुद्राचं जल जो कोणी एकदा प्राशन करतो तो व्यक्ती खारट अशा समुद्राकडे कधीही जात नाही किंवा खारट अशा समुद्राचं पाणी पिण्याची त्याची इच्छा कधीही होत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी या श्लोकाचा अर्थ आपण घेतलेला आहे. आज जे आहे ते श्लोक म्हणणारे जे होते त्यापैकी प्रतिभाजींनी आज श्लोक म्हटलेले आहेत. त्यांनी चांगलं उच्चारण केलेलं आहे. तथापि तो लयबद्ध जर उच्चारण झाला, त्याची जी चाल आहे, भक्तामर स्तोत्राची जी चाल आहे, जी लय आहे, त्या लयामध्ये जर उच्चारण झालं तर अजून जे आहे त्यामध्ये आनंद येऊ शकतो आणि आपली जी भाषेची जी शुद्धता आहे, श्लोकाची जी शुद्धता आहे ती देखील तुम्हाला त्यामध्ये जे आहे ते दिसून येऊ शकते. आज छान पाठ केले त्यांनी. फक्त पुढच्या वेळेस त्यांनी जे आहे लयबद्ध पाठ करण्याचा जो आहे तो थोडा प्रयत्न आपण करायचा आहे. या ठिकाणी अतुलजींचा हँडरेज आहे. मी त्यांना अनम्यूट करतोय. अतुलजी बोल. जय जिनेंद्र पंडितजी. मला इथे आपण आता जो सामान्य अर्थ सांगितला त्यामध्ये निमेष अनिमेष असं घ्यायचं ना. भवंतम अनिमेष विलोकनीय. हा, भवंतम अनिमेष. अनिमेष, निमेषचा अर्थ होतो पापणी. निमेषचा अर्थ होतो पापणी. तर निमेष म्हणजे पापणी आणि अनिमेष म्हणजे पापणी, म्हणजे पापणी निरंतर लवत राहते. आणि अनिमेषचा अर्थ काय याचा? पापणी न लवता. म्हणजे एकदा जेव्हा त्यांनी आपलं रूप बघितलं तर त्याची पापणी देखील लवत नाही. तो एकटक आपल्या रूपाकडे जे आहे ते मला असं वाटत, म्हणजे विलोकनीय शब्द नंतर आलेला आहे तर आपण हा अनिमेष विलोकनीय म्हणजे भगवंताचं जे परम औदारिक स्वरूप आहे. आपण जेव्हा जिनेंद्र भगवंतांना पाहतो तर त्यांचे पण डोळे झाकलेले आहेत. तर अनिमेष हे त्यांना प्रयुक्त होऊ शकतो का या ठिकाणी वर्ड? म्हणजे त्यांचं ते स्वरूप बघून आपण देखील आपल्या पापण्या मिटवून आपल्या स्वतःकडे अंतर्मुख व्हावं असं इथे अपेक्षित आहे का? असं एक अर्थ जो आहे, अर्थ वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण ग्रहण करू शकतो. आपण जे आहे जो सांगितलाय अर्थ तो देखील आहे की अनिमेष विलोकनीयम. अनिमेष म्हणजे त्यांची पापणी लवत नाही, परंतु वास्तविक रूपाने त्यांची दृष्टी नासिकाग्र आहे. त्यांची दृष्टी पूर्णतः बंदही नाही आणि पूर्णतः जी आहे ती उघडी देखील नाही. नासिकाग्र दृष्टी आहे आणि नासिकाग्र दृष्टी असून पापणी देखील त्यांची लवत नाही. तर त्यामुळे मुख्यतः रूपाने जो अर्थ आहे तो मुख्यतः रूपाने हा अर्थ घेतलेला आहे
की जो एकदा आपल्याला पाहतो, म्हणजे या ठिकाणी बघा, एकदा सामान्य पाहणे घेतलेलं आहे आणि एकदा विशेष पाहणे. अनिमेष विलोकनीयम या शब्दामध्ये विशेषता आहे आणि दृष्ट्वा या शब्दामध्ये सामान्यता आहे. कधी कधी आपण अनेक वेळा काय करतो की एखाद्या वस्तूला आपण फक्त पाहतो आणि पाहून काय करतो की ती वस्तू ठेवून देतो. आणि अनेक वेळा जेव्हा ती वस्तू आपण पाहतो आणि ती वस्तू आपल्याला आवडते, तेव्हा आपण काय करतो की ती वस्तू व्यवस्थित रूपाने पाहतो, आलटून पालटून त्या वस्तूला पाहतो. त्या प्रकारे या ठिकाणी एकदा फक्त तो आपल्या समोरशरणामध्ये आला, आपल्याकडे त्याने दृष्टी केली, की अशा प्रकारे दृष्टी करतो की पापणी न लवताही तो निरंतर आपल्याला बघत राहतो. तर मुख्य रूपाने हाच अर्थ या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि गौण रूपाने किंवा अजूनही दुसरा अर्थ अपेक्षित केला की आपण जे आहे आपलं स्वरूप अशा प्रकारचं आहे की आपले डोळे नासिकाग्र आहे, आपली दृष्टी नासिकाग्र आहे. तर जशा प्रकारे आपली दृष्टी नासिकाग्र आहे तशा प्रकारे मी देखील जे आहे स्वतःच्या स्वरूपाला जाणू शकतो. तर या प्रकारे जे आहे या ठिकाणी हा अर्थ सांगितलेला आहे. आज अनेकांचे हँडरेज आहेत, परंतु वेळेअभावी आपण सर्वांनी जे आहे ते प्रश्न आपले लिहून ठेवावे किंवा मला व्हॉट्सअपवर पाठवावे. मी त्या प्रश्नांचं उत्तर देईल, अथवा उद्याला जे आहे ते आपण या ठिकाणी उद्याला ते प्रश्नोत्तर आपण घेऊया. आज थोडं जे मीटिंग स्टार्टिंग आणि त्यामध्ये थोडी समस्या आल्यामुळे आज आपण आपले प्रश्न घेत नाही आहे. आणि लक्ष्मी, कुमारी लक्ष्मी, जर तिचे जर श्लोक असतील तर लक्ष्मीचे श्लोक आपण उद्याला घेणार आहोत. आज प्रतिभाताईंनी सर्व श्लोक म्हटलेले आहेत. आज ज्यांचा पुढील क्रम होता त्यांना आज आपण या ठिकाणी वेळ देत नाही आहे, त्यांना आपण उद्याला घेणार आहोत. तर त्यामुळे उद्याला त्यांनी परिपूर्ण तयारी करावी. आज जिनवाणी स्तुती देखील या ठिकाणावरून म्हणण्यात येणार आहे आणि जिनवाणी स्तुतीसाठी देखील ज्यांनी हे केलेलं असेल त्यांना देखील आपण उद्याला जे आहे वेळ त्या ठिकाणी देणार आहोत. आज थोडी तांत्रिक समस्या येत आहे आणि त्यासाठी जे आहे आज आपण या ठिकाणी हा विषय पूर्ण करणार आहे. लक्ष्मी, काय म्हणायचं तुम्हाला? एक मिनिट लक्ष्मी. जय जिनेंद्र. बोला. मला छंद म्हणायचे होते. काय म्हणायचे? मला 8 छंद म्हणायचे होते भक्तामध्ये. आपण जे आहेत आज वेळ आपला पूर्ण होत आहे. आपण नाव द्या, त्या नावाप्रमाणे जे आहे त्या ठिकाणी आपलं नाव येईल आणि आपण उद्याला किंवा परवाला आपल्याला त्या ठिकाणी जे आहे. आज संगीताजी आणि वीणाजी आपण आपले प्रश्न मला पाठवा किंवा उद्याला जे आहे आपण आपले प्रश्न नक्की आपल्याला विचारा. जिनवाणी स्तुती. जावानी के ज्ञान से सूझे लोकालो, सोवानी मस्तक नमो सदा देतहु धो.